नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आपलं आयुष्य, आपलं जीवन किती मौल्यवान आहे? आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीमधील एका खूपच सुंदर आणि प्रेरणा देणाऱ्या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन. चला तर मग निसर्गाकडून जगण्याचे काही महत्त्वाचे धडे शिकायला तयार होऊया. Welcome to Smart School in Philips. कवितेची सुरुवातच एका अशा प्रश्नानं होते जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखं झडते का? खरं आहे ना, आपल्याला हवं तसं सगळं काही नेहमीच घडतं का? नाही घडत. हा एकच प्रश्न आपल्याला थांबून विचार करायला लावतो. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर शोधण्यासाठी कवी आपल्याला कुठे लांब नाही तर थेट निसर्गाकडे घेऊन जातात. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. कवींच्या मते निसर्गच आपल्याला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवतो, आणि तो म्हणजे स्वीकार, म्हणजेच एक्सेप्टन्स. आता निसर्ग हे आपल्याला कसं शिकवतो बघूया. ऐका, कवी किती सोप्या शब्दात सांगतायत. उगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वा, किती सहजपणे निसर्गातली उदाहरणं दिली आहेत. आता या ओळींचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे बघा, किती साधं आहे. झाडावरून फुलं गळून पडतात, पण म्हणून झाड स्वतःला संपवून टाकतं का? नाही, ते ती परिस्थिती स्वीकारतं. गुलाबाच्या फुलाला काट्यांचा सहवास असतो, पण ते कधी काट्यांना दोष देत नाही. किंवा एखादी वेल, तिला काटे आले म्हणून ती कधी मातीवर चिडते का? नाही. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आपल्या वाट्याला जे काही येतं ते स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे, तक्रार न करता. तर ह्या पहिल्या कडव्यातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा बोध आहे स्वीकार. म्हणजे कोणतीही तक्रार न करता किंवा कोणालाही दोष न देता परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणं. खरं तर हा सुखी जीवनाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. ओके, तर पहिली पायरी झाली स्वीकार. पण मग पुढे काय? परिस्थिती स्वीकारल्यानंतर पुढची पायरी कोणती? निसर्ग आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा धडा शिकवतो. तो म्हणजे चिकाटी, म्हणजेच कठीण काळातही टिकून राहण्याची आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची जिद्द. चला, पुढच्या कडव्यात कवी आपल्याला ऋतुचक्राचं एक अप्रतिम उदाहरण देतात. ते म्हणतात, वसंत येतो निघूनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवेपण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? किती सुंदर वर्णन आहे. इथे बघा, ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात धरणी अक्षरशः उष्णतेने जळते. तिला त्रास होतो, पण ती हार मानते का? रडत बसते का? अजिबात नाही. उलट योग्य वेळ आल्यावर वसंत ऋतूमध्ये तीच धरणी पुन्हा हिरवागार शालू नेसते. सगळीकडे पुन्हा नवचैतन्य पसरतं, जणू काही झालंच नाही. आणि हाच आहे निसर्गाचा दुसरा धडा, चिकाटी, म्हणजे पर्सिव्हरन्स. संकटातही न डगमगता, धीर न सोडता आपले प्रयत्न करत राहणे. जशी पृथ्वी करते तसंच आपणही करायला हवा. वाईट काळानंतर चांगला काळ येतोच, हा विश्वास ठेवायला हवा. धरणीनंतर आता कवी आपली नजर आकाशाकडे वळवतात. आकाश आपल्याला काय शिकवतंय ते म्हणतात, रोज नभाचे रंग बदलती, घन दाटूनी येता तरी, निराशाशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? या सुंदर ओळींचा अर्थ खरंच खूप खोल आहे. कधी विचार केलाय, आकाशाचे रंग सुद्धा कुठे सारखे असतात, रोज बदलतात. कधी काळे ढग दाटून येतात, सगळं अंधारमय वाटतं, पण ती निराशा दूर करून रात्री आशेचे तारे पुन्हा चमकतातच की. आणि सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे अमावस्येच्या अंधाराला पाहून पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र कधी रुसून बसतो का? नाही, तो त्याच्या वेळेला पूर्ण ताकदीने, पूर्ण प्रकाशाने तळपतोच. तर आपण निसर्गाकडून स्वीकार आणि चिकाटी हे दोन मोठे गुण शिकलो. आता कवी आपल्याला या सगळ्याचा सार सांगणार आहेत. आपण कवितेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जिथे आपल्याला कळेल की या जगात सर्वात बहुमूल्य गोष्ट कोणती आहे. आणि आता या शेवटच्या कडव्यात कवी थेट आपल्याशी बोलतायत. हा संदेश नीट ऐका. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको. संकटास लिलिया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कोणास फिरूनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? खरं तर हाच या कवितेचा आत्मा आहे. जगण्याची योग्य दिशा दाखवणाऱ्या या ओळी आहेत. मग हे बहुमूल्य जीवन जगायचं कसं? कवी आपल्याला 3 सोप्या गोष्टी सांगतात.
1. आयुष्यात सुखदुःख हे ऊन सावलीसारखं येतं जातच राहणार. त्याचा राग मानू नका, ते स्वीकारा. 2. संकट आली तर घाबरू नका, त्यांना धैर्याने सामोरे जा. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, काहीही झालं तरी आयुष्याचा त्याग करू नका, म्हणजे कधीही हार मानू नका. कारण कवी आपल्याला आठवण करून देतात की हे जीवन बहुमोल आहे, अनमोल आहे. ते आपल्याला फक्त एकदाच मिळालंय, ते पुन्हा परत मिळणार नाही. म्हणूनच त्याचा आदर करणं, ते पूर्णपणे जगणं खूप गरजेचं आहे. तर हा होता या सुंदर कवितेचा अर्थ. निसर्गाच्या साध्या सोप्या उदाहरणांमधून जगण्याचं किती मोठं तत्वज्ञान कवींनी मांडलं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. खरंच आपल्या आयुष्यातली सगळ्यात बहुमोल गोष्ट कोणती आहे? यावर नक्की विचार करा. जर हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ज्ञानाचा हा दिवा असाच तेवत राहिला पाहिजे. तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक प्रश्नोत्तरे, निबंध आणि व्याकरणाच्या माहितीसाठी आमचे या वेबसाईटला भेट देऊ शकता. चला, भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.